राम राम मंडळी, राम राम. मी जगन्नाथ शिंदे. आपण माझ्या गोष्टी ऐकताय. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, सर्जा राजाची गोष्ट. एक पांगारी नावाचं गाव, छोटंसं आपलं खेडेगाव, लहान 500 वस्तीचं. तिथं आनंदा राहायचा. हा आनंद्या लय हौशी. अहो, त्याच्या गोट्याला ना सारख्या 10-12 गाया असायच्या, म्हणजे असायच्याच. हा, आपलं त्या खिलारी गाया, त्याचं दूध मिळायचं आणि उद्या जी वासरं होतील ती मोठी बैल झाली की ती विकून टाकायचं, गाया बी व्हायच्या. आता त्यांच्या काय झालं, एक गाय येली, एक वासरू झालं खोंड. 8 दिवसात मध्ये दुसरी गाय गेली, तिला बी खोंड झाला. आता म्हटलं ही दोन्ही जनावर आपल्या घरी कायमची ठेवायची. आता त्यांच्या घरात एक मुलगा होता, शिवा नाव त्याचं, आनंदाचा मुलगा. त्याचं त्या वासराचं जमली की गट्टी. पांढरी शुभ्र वासरं असे ना, त्याच्या अंगावर तो शिवा हात फिरवायचा, ते शिंगाच्या जागी मऊ असायचं बटनासारखं. ते बोटानं दाबायचा, तोंडावर हात फिरवायचा. शेपटाचा काळा गोंडा तो पण घ्यायचा करायचा. त्या मुलाचं त्या सर्जा राजाचं जमलं म्हणजे गट्टीच जमली, त्या वासराची जमली गट्टी. आता बघा काय झालं, साळीत जावसंच वाटायचं नाही शिवाला. कसा तरी घालावलं की परत याचं. त्याला त्या वासरान शिवाय करपायचंच नाही. धावत पळत घरी. घरची माणसं वैतागलीत, आनंदा वैतागला, त्याची बायको वैतागली. म्हटली जा उद्या मुर्दे शाळा, पोरग आपली उद्या गुरं संभळेल. आणि मग पुढं जमली ना यांची गट्टी, सर्जा, राजा आणि शिवा, तिघांची गट्टी. कुठं जायचं झालं की तिघं. अहो, त्या नदीतल्या ढवाव पवायला लागलीत ना ही दोन, सर्जा राजा आणि शिवा. तर माणसं बघत बसायची. तो धनका दिसतं त्यांचं, 4-4 तास पाण्यातच. सगळी माणसं हसायची. तू सर्जा राजा अवताला पण तसंच होतं, माहिती का? अवताला पण तसंच होतं. तास काही चुकेल काना कोपरा, कुठं टिचभर राहायचं नाही. तर फावारीला एक फाना इकडं नाही तिकडं नाही, माणसं बघत राहायची. तू ऊन आलो शेत. आवताला काठीला बैल 1 नंबर. आणि गाडीनाचा वडावी ना तर सर्जा राजानच. माणसं बघत राहायची शेपटे वर, तापटणं लावायची गरजच नाही. नुसतं सर्जा राजा म्हटल्या बैल मोरासारखं पळायचं. आता काय झालं, कुठं जायचं झालं ना तरी आपला शिवा या सर्जा राजालाच बरोबर घेऊन जायचं. कुणाचं लगीन असलं आपली गाडी झोपायची, सर्जा राजाला बरोबर घ्यायचं, आज गाडीत बसायचं. हे फुंगाट. कुणाच्या घरी जायचं असलं सर्जा राजा बरोबर. गाडीला बैल झुपलं, गाडी जे पळाली की घेऊनाच्या तरी घरी 2 कडव्याच्या पेंड्या त्यांना न्याला जेवायला बरोबर अर्धी भाकरी दिली की याचं पोट भरलं. आता बघा काय, शेतात जायचं तर बरोबरच, त्यात काहीच नाही. आता काय झालं होतं, त्या गवळीत मध्ये मोठी बाबळ, आजवर कधी खडासलीच नव्हती. लांब लांब त्याच्या फांद्या गेल्या होत्या. आता त्या फांद्या लांब गेल्यामुळं आता शिवाच्या मनात आलं की त्या खडसाव्यात. चांगलं 4 गोंगड्याचं रान तसंच पडून राहायचं, काय उगवायचंच नाही सावलीला. मग गेला गुरुशनी बरोबर. सर्जा राजा गेला रानात मध्ये. एका झाडाला त्यानं सर्जाला बांधला, दुसऱ्या झाडाला दुसऱ्या बैलाला बांधला आणि चढला झाडावर. आपला चढला वर चढला न कुऱ्हाडीनं एक काठी पाडायला लागला. पाडत होता आपला बैल तिथं बांधलेली. हा आपला झाडावर चढलेला.
बाबळीची एक एक काठी तोडत होता. तसा कसा पाय घसरला देव जाण. शिवा खाली खाली बाबळीच्या काठ्यावर शिवा पडला. तेवढं सर्जानं बघितलं. सर्जानं जे हांबरडा फोडला, दाव्याला हिसकं दिलं पण ते दावं पण सुटाना. राजानं तर घाईवरच घातला, पण शिवारात माणूसच नाही. आता काय करायचं? बैल हांबारतेतय, वरडतेतय. शेवटी ना सर्जानं कासरा तोडला, पळत सुटला. तसे घर गाठलं. घरात जाऊन हांबरायचा, बाहेर पळायचा, घरात जाऊन हांबरायचा, बाहेर पळायचं. कधी माणसं म्हणतात हे असं कसं काय झालं याला? शिवा मागं आला नाही, दुसरा बैल नाही, हा एकटाच आलाय. आज शिरायचं आणि बाहेर जायचं. शेवटी माणसं म्हटली चला बरं त्याच्या बाहेर मागं तर जाऊ. 4 माणसं निघाली तशी त्याच्या मागं शिवारात आलीत. आय आणि शिवा बाबळीच्या काठीवर आथार द्याव. शान्या सुरत्या माणसानं ना गाडी झुपली लगेच. सर्जाला राजाला गाडीला झुपलं. त्याच्यामध्ये शिवाला ठेवला. गाडी भुंगाट पाचवडच्या दिशेनं. सगळी माणसं बघत होती. अरे कसला तो वेग आणि कसलं ते पळणं रे. शेपट्या वर करून बैल पळवत होते. आपल्या मालकाला दवाखान्यात ताबडतोब पोचवायसाठी धावत होते. पाचवड आलं. गाडीतनं शिवाला उतरवला, दवाखान्यात नेला. बैल बाहेर अश्रू राळत होतं, रडत होतं. डॉक्टर शिवाजी अंगातलं काठं काढत होतं. डोक्याला जखम झालं होते, त्याला औषध लावत होतं, पट्टी बांधत होतं, इंजेक्शन देत होतं. तर बाहेर ही 2 पोरं धाई रडत होते. संध्याकाळ झाली. शिवाला ॲडमिट केलं. लोकांना वाटलं आता बैलांना घेऊन घरी जावं. बैलांची दावी सोडलीत, पण बैल जागचं हलतील तर ना. अरे 2 पाटणी ओढली त्याच्यावर, पण बैल हलायला तयार नाही. तर आपला धनी इथं असताना ती येतीलच कशी? माणसं बघायला लुटलीत. कसलं हे प्रेम, कसला हा मालक आणि कसली त्याची जनावर. 5 दिवस शिवा तिथं होता ॲडमिट. आणि त्याची पोरं लेकरं बाहेर थाई रडत होती. बघायला रोज जत्रा उसळली होती. ती 2 बैल 5 दिवस एकसारखी रडत होती. अरे कुठलीही माया, कुठलेही नाते संबंध, कुठलंही पूर्वी जन्मीचं नातं. 5 दिवसांनी शिवा बरा झाला. तो बाहेर आला, गाडी झुपली आणि निघाली. बैल खुशीत पळत होती. तर चेपट्या वर केला होता. आपला मालक बरा झाला. केवढा आनंद झाला होता ते. हसत होती तर जणू काही ती. केवढा आनंद झाला होता त्यांना, त्या बैलांना केवढा आनंद झाला तो. मित्र हो, लोक म्हणतात माणसापेक्षा जनावरं बरी, माणसापेक्षा जनावरं बरी. ते खरे माणसानू, खरे.